परण्यावर बघायला लागले, खोटं बघायचं. मला काही मनुस्मृतीमध्ये वाक्य घेतं का? आता दीपक केसरकरांनी सांगितलं असं काहीच जागा नाही. पण लोकांना, काही पत्रकारांना चुकीची माहिती देऊन तसं दाखवायला गावायचं आणि लोकांमध्ये असा भ्रम निर्माण करायचा, निश्चितपणे त्यांच्याच मतदारांनी उत्तर दिलं आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी धोका केला. जयंत पाटलांनी शरद पवार यांच्यावरती विश्वास टाकून मोठी चूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, महाविकास आघाडीवर फक्त शरद पवार साहेब कुठं, महाविकास आघाडीवर. अरे तुम्हाला जर जयंत पाटलांचं एवढं प्रेम आहे, त्यांनी एवढं तुम्हाला मदत केली, नेहमी मदत केली, तर तुमची जबाबदारी होती त्यांना निवडून आणण्याची. आज आम्ही आदरणीय रामदास आठवलेजींचा एकही लोकसभा सदस्य नाही, पण आम्ही मंत्री त्यांना का ठेवतो? कारण मित्र आहे. त्यांनी या NDA मध्ये महत्वाची भूमिका ही बजावली आहे आणि वैचारिक लढाईमध्ये पूर्ण शक्तीने ते सोबत राहिले. या निवडणुकीत शरद पवारांची जादू चाललेली नाही म्हणायचं? हो, लोकसभेत एकदा जादू चालली. ससा आणि कासवाच्या शर्यतीत एकदा कासव जिंकला म्हणून काही सशाची गती आणि शक्ती कमी होत नाही, वेग कमी होत नाही आणि कासवाची गती वाढत नाही. एकदा जिंकले, खरं आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. मतामध्ये ते आमच्यापेक्षा 1,50,000 जास्त आहे. मुंबईमध्ये 26 लाख मतं, आम्हाला 24 लाख. ठीक आहे, मताचं विभाजन आणि इतर गोष्टी कमी जास्त झाल्या, पण म्हणून 18 दिवसाच्या महाभारताच्या युद्धात अभिमन्यूचा पराभव करून 1 दिवस कौरवाचा होता म्हणून काही 17 दिवस कौरवाचे राहिले नाही, ते पांडवाचेच होते. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. आता इथून पुढची वाटचाल कसं असणार आहे? कारण काय एक सातत्याने एक सांगितलं जात होतं की अजित पवार यांचे आमदार फुटतील, मात्र तुम्ही सांगितलं की अजित पवारांच्याच आमदारांनी असा एक अंक केला की आम्ही तुमच्या संपर्कात आहोत आणि तिकडचेच आमदार फोडले. इथून पुढची वाटचाल कशी असणार आहे? नाही, वाटचाल आम्ही नाही, जनतेचा आशीर्वाद घेऊन विधानसभेत पुन्हा एकदा महायुती निवडून येईल आणि जनतेची सेवा करण्याचं जे आमचं मिशन आहे, ते मिशन तसंच निरंतर आणि सतत सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा एक उमेदवार निवडून यायच्या उंबरठ्यावरती आहे, मिलिंद नार्वेकर निवडून येतील असं चित्र आहे. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, शेवटी 11 जण निवडून येणारच आहे, त्याच्यामध्ये कुठं अडचण असण्याचं काहीच कारण नाही. करता अविरोध निवडणूक होऊ शकत होती, पण अहंकाराने त्यांना असं वाटलं की नाही, आम्ही अजून एक उमेदवार काढू शकतो, आम्ही चाणक्य आहोत, आम्ही चाणक्याचा DNA आमचा आहे. काही चाणक्याचा नाही. एखाद्या वेळी निवडून आले लोकसभेत, जरा आम्ही बेसावत थोडेसे राहिलो, यांच्या नरेटिव्हच्या समोर आम्ही कमी पडलो, म्हणून नेहमी कमी नाही पडणार. नक्कीच महाविकास आघाडीचं नरेटिव्ह होतं, त्याला आम्ही कमी पडलो, मागच्या वेळेला आम्ही बेसावत होतो.